नमस्कार मित्रांनो, "तुही रे माझा मितवा" या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. ईश्वरीला ऑफिसमधून सुट्टी देणाऱ्या अर्णवला अखेर आता ईश्वरीलाच ऑफिसमध्ये पुन्हा घेऊन आणावं लागणार आहे आणि ईश्वरीमुळेच अर्णवचं करोडोंचं नुकसान भरून काढून आता ईश्वरीमुळेच अर्णवला फॉरेन्स क्लायंटसमोर मोठी डील मिळणार आहे. आणि त्याचमुळे आता अर्णव हा कशाप्रकारे ईश्वरीच्या कामावर इम्प्रेस होतो आणि ईश्वरीला पुन्हा तो आता नव्याने कामाला लावूनच ईश्वरीचं जे लॉकेट आहे ते ती परत कशी मिळवते आणि त्याचप्रमाणे तिच्या हुशारीच्या आणि मेहनतीच्या बळावर ती कशाप्रकारे हे डील अर्णवला मिळवून देते आणि नंतर लावण्या व वल्लरी कशाप्रकारे तोंडावर पडून आता अर्णव हा पुन्हा एकदा ईश्वरीच्या कामावर इम्प्रेस होऊन ईश्वरीच्या हळूहळू प्रेमात पडणार, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं की अर्णव हा फॉरेन डेलिगेट्ससमोर प्रेझेंटेशन द्यायला येऊ नये म्हणून वल्लरीने खूप मोठं प्लॅनिंग आखलेलं असतं. त्याचप्रमाणे आता अर्णव हा धावत धावत ऑफिसमध्ये निघालेला असताना ईश्वरी त्याला कशीबशी आयडिया करून ऑफिसमध्ये पोचवते आणि ऑफिसमध्ये पोचल्यानंतर आता वल्लरी आणि लावण्याला मोठा धक्का बसलेला असतो, कारण तो जरीही येणार नव्हता तरी ईश्वरीमुळे ऑफिसमध्ये पोहोचला आणि आकाशचं जे काम होणार होतं ते झालेलं नाही, म्हणून वल्लरीला ईश्वरीचा खूप असा राग आलेला असतो आणि त्या रागामध्येच ती आता ठरवते की आता अर्णवला नाही तर ईश्वरीला या ऑफिसमधून काढून टाकायचं आणि ईश्वरीमुळेच हे सगळं घडतंय तर तिलाच या ऑफिसमधून सुरुवातीला काढलं पाहिजे, असं आता लावण्या आणि वल्लरीचं प्लॅनिंग असतं. त्याचप्रमाणे जेव्हा आता ईश्वरी निघत असते तेव्हा तिला सुमन काकी येऊन म्हणते की ईश्वरी, अगं तू कुठे चाललीस? चल आपण जरा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये जाऊन चहा पिऊया. त्यामुळे मग ती चहा पिण्यासाठी म्हणून निघालेली असते. दोघेही गप्पा मारत मारत चाललेले असतात. तेवढ्यातच समोरून अर्णव येतो आणि अर्णव हा तिला खूप जास्त ओरडतो आणि म्हणतो की तुझं इथे काय काम आहे? तुला एकदा सांगितलंय ना की तुला इथे ऑफिसमध्ये आज सुट्टी आहे, तर तू कुठेही आसपास फटकायचं नाहीस. त्यामुळे आता ऑफिसमधून इथून निघ, असं ईश्वरीला अर्णवने ताकीद दिलेली असते. त्यामुळे ईश्वरी ही गपचूप तिथून निघून गेलेली असते आणि तिला खूप राग येत असतो. ती म्हणते की हा अर्णव राजेशिर्के आज माझ्यामुळे इथे ऑफिसमध्ये पोचलाय आणि मोठा मला माज दाखवतोय. जाऊ दे, काही झालं तरीही आता मी मागे वळणार नाही. मी आता ऑफिसमध्ये येणारच नाही ना, असं ती ठरवते. परंतु जेव्हा ती आता गाडी चालू करायला जाते तिच्या लक्षात येतं की अरे, मी ह्या 2 बालद्या घेतल्या होत्या, तर त्या 2 बकेट सुमन मावशी घेऊन गेली. मग आता माझ्याकडे बकेटच नाही आहे. मला आत्याने आज 2 बकेट्स आणायला सांगितल्या होत्या, परंतु त्या मी जर आणल्या नाही, तर ती आता पुन्हा चिडचिड करेल. आता मी उद्या ऑफिसमध्ये येणार तर दिवस इकडेच जाणार. त्यापेक्षा मी पुन्हा जाते आणि कॅन्टीनमध्ये सुमन मावशी बसली असेल, तिच्याकडे जाऊन त्या बकेट्स घेऊन येते. म्हणून आता ती आतमध्ये शिरलेली असते. ऑफिसमध्येच ती शिरल्यानंतर आता समोर तिला दिसतं की सगळ्या साड्या आणि दागिने लावून ठेवलेले आहेत आणि ती विचार करते की इतके हे सगळे साड्या दागिने आहेत, हे व्यवस्थित लावायला हवे होते. आपल्याला जर प्रेझेंटेशन द्यायचं आहे तर मग आपण हे सगळं व्यवस्थित करायला हवं होतं ना. या भडकूचंदने मला ऑफिसमध्ये येऊ दिलं नाही आहे, नाहीतर मी सगळं व्यवस्थित प्रेझेंट केलं असतं. मला तर आपल्या संस्कृतीबद्दल खूप छान माहिती आहे. म्हणूनच आता ती विचार करते की काय करू, मी या रूममध्ये जाऊ की नको, कारण इथे सगळे मॅनिक्विन्स ठेवले आहेत. त्याचप्रमाणे त्यांची ही जी काही तयारी केली आहे ना, ही तयारी देखील व्यवस्थित दिसत नाही आहे. म्हणजे त्यांची ही नथ व्यवस्थित लावलेली नाही आहे किंवा जे हार घातले ते व्यवस्थित प्रॉपर पद्धतीत घातले नाही आहेत, जेणेकरून समोरच्यांना फॉरेन डेलिगेट्सला शो होतील. म्हणून ती विचार करते की आता मी आतमध्ये जातेच आणि पर्समध्ये जी देवी आईची मूर्ती असते, जी तिला मंजिरीने दिलेली असते, ती मूर्ती आता ती काढते आणि त्या देवीला हात जोडून म्हणते की देवी आई, आज तुझ्या तुझ्या हिमतीमुळे मला संकटाचा सामना करण्याचं बळ मिळाले. तुझ्या हिमतीवर आता मी जाते. ज्या प्रकारे मंजिरीने मला समजवलं की तुझं काम व्यवस्थित कर, कुठलाही कामाचा हलगर्जीपणा करू नकोस, तुझं फळ तुला देव नक्की देईल. त्याच पद्धतीने विचार करून आता मॅनिक्वेन्सच्या त्या रूममध्ये आपली ईश्वरी आता शिरलेली असते. तर इथे आकाश आणि अर्णव दोघांचीही प्रेझेंटेशनची तयारी ऑलमोस्ट होते आणि आता आकाश म्हणतो की ब्रो चल, ते फॉरेनचे डेलिगेट्स आपले प्रेझेंटेशनची वाट पाहत आहेत, त्यामुळे आपल्याला लगेच गेलं पाहिजे. तर तेवढ्यातच आता इथे वल्लरी ही निघून चाललेली असते. लावण्य तिला म्हणते की काय झालं आहे, तुम्ही थांबा.
तेव्हा मग ती म्हणते की काय करू मी इथे थांबून. आता हा अर्णव प्रेझेंटेशन देणार आणि माझा मुलगा तिथे बघत उभा राहणार. मला ते काही बघायचं नाही आहे. त्यापेक्षा मी इथे न थांबलेलीच बरी, मी इथून निघूनच जाते. त्यावेळेला लावण्या म्हणते की तुम्ही प्लीज थांबलात तर बरंच होईल, मला थोडी कंपनी मिळेल ना. परंतु ती म्हणते की अगं मला कसली कंपनी, तू आता त्या अर्णवबरोबर जाशील, मी इथे एकटी राहीन ना. बघ माझा आजचाही प्लॅन फसला, तो फक्त त्या ईश्वरीमुळे. त्या ईश्वरीला तर ना मी आता सोडणारच नाही आहे. काही झालं तरीही त्या ईश्वरीला आता लवकरात लवकर या कंपनीच्या बाहेर काढायचं, हेच आपलं नेक्स्ट टार्गेट असेल बघ तू. आता अर्णवला नाही काय करायचं तर आपण त्या ईश्वरीला या कंपनीतून बाहेर काढायचं. आणि त्याचबरोबर इथे आता ईश्वरी ही आतमध्ये असते हे कोणालाही माहिती नसतं. आणि वल्लरी ही रागाने आता निघून गेलेली असते. ते निघता निघता तिच्या माणसांना कॉल येतो की मॅडम आमचे पैसे. तेव्हा तो चिडलेली असते आणि म्हणते की कसले पैसे, तुमचं काम तुम्ही व्यवस्थित केलेलं नाही आहे आणि तुम्हाला कसले पैसे द्यायचे, असे म्हणून ती रागाने आता त्यांचा फोनच कट करून टाकते. तेव्हा आकाश येतो आणि म्हणतो की मॉम अगं तू इथे काय करतेस, चल अगं प्रेझेंटेशन आहे ना आता, तू पण येतेस ना, तू आलीस तरी चालेल, आपल्या घरातल्यांना एंट्री तर आहेच. त्यावेळेला वल्लरी म्हणते की नको, मी तुला काय सांगितलेलं आकाश बाळा की जर तू प्रेझेंटेशन देणार असशील तरच मग मी हे प्रेझेंटेशन बघेन, तर तू प्रेझेंटेशन देत नाही आहेस तर मी इथे कशासाठी थांबू. तेव्हा आता आकाशचा चेहरा पडतो. तो म्हणतो की मॉम अगं असं काय करतेस तू, अगं 10 प्रेझेंटेशन देतो आहे तर त्यात काय प्रॉब्लेम आहे. अगं त्याची कंपनी आहे सो तो हे सगळं प्रेझेंट करणारच. मला माहीत होतं काहीही झालं, जमीन इकडची तिकडे झाली तरीही दादा हा प्रेझेंटेशन देण्यासाठी इथे पोचणारच, कुठल्याही पद्धतीने तो इथे पोचणार, म्हणून प्लीज तू इथे थांब. आकाश आता वल्लरीला गळ घालतो. त्यामुळे तिला मुलाची इच्छा मोडवत नाही आणि ती म्हणते ठीक आहे बाळा मी थांबते. आणि ती तिथेच प्रेझेंटेशन पाहण्यासाठी थांबलेली असते. त्यानंतर मग आता इथे ईश्वरी ही रूममध्ये येते जिथे मॅनिक्विन्स ठेवलेले असतात आणि एका पुतळ्याला तर कोणी नथच घातलेली नसते. म्हणून ईश्वरी म्हणते की अरे या स्टॅच्यूला तर नथच नाही घातली आहे, मग हा स्टॅच्यू असं कसं. म्हणून आता ती येते आणि ती नथ घालायला जाते. आणि जेव्हा ती नथ घालायला जाणार तेवढ्यातच आता तो जो पुतळा असतो तो खाली ढासळला जातो. ईश्वरीचा हात त्याला लागला जातो, कारण तो हात तिने अगदी नाजूकपणे न लावता अगदी आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या मुलीला कशी नथ घालतो तशी नथ ती घालते. त्यामुळे सगळे स्टॅच्यू आता एकामागोमाग एक खाली कोसळले जातात. आणि ज्या 4 प्रकारच्या साड्या नेसवलेल्या असतात त्या साड्या आता म्हणजेच दोन्हीही पुतळे एकामागोमाग एक खाली पडलेले असतात. आता ते पाहिल्यावरती ईश्वरीला फार मोठा धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की हे काय झालं, अरे देवा, हे भगवान, मी आता काय करू, हे पुतळे कसे काय पडले माझ्याकडून, मी तर अगदी हळूच केलं. त्यावेळेला धडधड आवाज आल्यामुळे अर्णव धावत धावत येतो. त्याच्या मागे लावण्य देखील येते. आता अर्णव म्हणतो की हे ईश्वरी, हे काय केलंस तू आणि इथे तू काय करतेस, तुला सांगितलं होतं ना आज तू ऑफिसमध्ये येऊ नकोस, तरीही तू मला सोडण्यासाठी आलीस. त्यानंतर तू पुन्हा येत होतीस, मी तुला हकलवून लावलं, तरीही तू पुन्हा इथे कशासाठी आलीस. तेव्हा आता मात्र ईश्वरीचा चेहरा पडतो. ती म्हणते की अर्णव सर खरंच खरं सांगतायत की माझ्यामुळेच यांचं खूप मोठं नुकसान होतं. प्रत्येक वेळेला मी न ठरवूनही यांच्या बाबतीत काहीतरी चुकीचं का घडतं. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, तुला मी सांगितलेलं असून तू ऐकलेलं नाही आहेस. आता मात्र माझा रागाचा पारा खूप चढला आहे. तिथे फॉरेन डेलिगेट्स बाहेर वाट बघताय. मी प्रेझेंटेशनची सुरुवात करणार होतो, परंतु तू मध्येच हे काहीतरी घोळ घालून ठेवला आहेस. आता मी काय करणार आहे मला सांग, मी काय करू. तेव्हा आता ती म्हणते की सर माझ्याकडून चुकून. तेव्हा मग तो म्हणतो की चुकून नाही, हे सगळं तू जाणून बुजून करतेस असंच मला वाटतं आहे, कारण काही झालं तरीही इतकी मोठी क्लायंटची रिक्वायरमेंट असताना तुला मी येऊ नको असं सांगितलेलं, तरीही तू का आलीस, तुला सांगितलं होतं ना मी, असं आता अर्णव म्हणत असतो. त्यावेळेला इथे आता लावण्य देखील तिच्यावर चिडते आणि म्हणते की हिला मी सांगितलं होतं यार की आम्हाला इथे क्लासी लुक हवेत, देसी लुक नको, तरीही ती ऑफिसमध्ये शिरली आहे. तेव्हा मग आता अर्णव खूप चिडलेला असतो. अर्णवकडे दुसरा काहीही पर्याय नसतो. आता लावण्याला तो म्हणतो की एवढ्या शॉर्ट नोटीसवर आपण मॅनिक्युअर्स आणू शकतो का. तेव्हा लावण्य म्हणते की नो यार, अरे आपल्याला इतक्या वेळात हे मॅनिक्युअर्स कसे काय रिपेअर करून मिळतील, हे अजिबात पॉसिबल नाही आहे. मग आता अर्णव ठरवतो की आपण आता काहीच करू शकत नाही, या मोडलेल्या पुतळ्यांबरोबर आपण कसं काय प्रेझेंटेशन करणार. जाऊ दे ईश्वरी देसाई, आता इथून पुढे आज तुमच्या ऑफिसमधला हा शेवटचा दिवस,
उद्यापासून तुम्ही ऑफिसमध्ये यायचं नाही, दिस इज माय वॉर्निंग. आणि लक्षात ठेवा, तो सगळ्या स्टाफला सांगतो आणि सिक्युरिटी गार्डला कळवायला सांगतो की जर ही या ऑफिसच्या आवारामध्ये देखील दिसली, कॉरिडॉरमध्ये किंवा कुठेही, तरीही हिला ऑफिसमध्ये घेऊ नका. आणि जर ही मला आतमध्ये आलेली दिसली तर मात्र मी तुमच्या सगळ्यांच्या नोकऱ्या गायब करेन, कोणालाही मी ऑफिसमध्ये हायर करणार नाही. त्यावेळेला इथे आता ती जात असते, परंतु तिला खूप वाईट वाटलेलं असतं. ईश्वरी विचार करते की माझ्यामुळे सगळ्यांच्या नोकऱ्या ह्या का जायला हव्यात. अर्णव खूप डिस्टर्ब झालेला असतो, ईश्वरीवर ओरडून त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. त्यावेळेला आकाश म्हणतो की हे बघ अर्णव, तू एखाद्या व्यक्तीला ऑफिसमध्ये फायर केलंस तर तू त्या गोष्टीचा विचार करत नाहीस, परंतु या मिस ईश्वरीला तू अशा प्रकारे ओरडल्यानंतर तुझा चेहरा खूप पडला आहे, नक्की काय आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की बघ, मला आकाश तू आता सध्या काही बोलू नको, प्रेझेंटेशनचं काय करायचं ते मलाच कळत नाही आहे. आता प्रेझेंटेशनची वेळ झालेली असते. अर्णवचा निर्णय झालेला असतो की त्याला प्रेझेंटेशनबद्दल दिलगिरी व्यक्त करायची असते की आज आमचं प्रेझेंटेशन होऊ शकत नाही. त्याच वेळेला इथे आता ईश्वरीला तिच्या आईवडिलांचं लॉकेट आठवतं आणि ते लॉकेट आठवल्यानंतर ती विचार करते की त्या लॉकेटसाठीच तर मी काम करते. आणि तिला मंजिरी भेटलेली आठवते आणि तिच्या हातातली ती जी देवीची मूर्ती असते ना ती आठवते. आणि देवीची मूर्ती ही म्हणजेच मंजिरीने सांगितलेलं असतं की प्रत्येक संकटातून ही मूर्ती तुला बाहेर काढेल. तू तू म्हणतेस ना की तुझा तो बॉस हा खडूस आहे, परंतु तू तुझ्या कामाने आणि तुझ्या मेहनतीने त्याला इम्प्रेस कर. मग बघ त्याचा खडूसपणा कुठच्या कुठे निघून जाईल. आणि त्यामुळे आता ईश्वरी ठरवते की बस झालं, आता मी हरणार नाही आहे, तर मी आता माझ्या पद्धतीने हे सगळं करणार. सरांना प्रेझेंटेशन करायचं ना, मग ते प्रेझेंटेशन आजच होणार आणि माझ्यामुळे ते प्रेझेंटेशन थांबणार नाही, असं ईश्वरीने ठरवलेलं असतं. त्याच वेळेला इथे आता अर्णव हा प्रेझेंटेशन देण्यासाठी उभा राहिलेला असतो. समोर सगळे फॉरेनचे डेलिगेट्स असतात, मीडिया, सगळे काही उपस्थित असतात, कारण अर्णवसाठी त्याचप्रमाणे सात्विक फॅशनसाठी हे सगळ्यात मोठी डील असते, ज्याच्यामुळे करोडोंचा जे फायदा असतो तो होणार असतो. त्यावेळेला इथे आता फॉरेनचे ज्या लेडीज असतात आणि बाकीच्या गोष्टी असतात ते अर्णवकडे बघतच राहतात, कारण सात्विक फॅशनचा CEO त्यांना हे प्रेझेंटेशन देणार असतो. त्याच वेळेला इथे आता अर्णव सांगतो की आय एम व्हेरी सॉरी, ॲक्च्युली आजचं जे प्रेझेंटेशन होणार होतं ते प्रेझेंटेशन काही कारणामुळे होऊ शकणार नाही आहे. आणि तिकडे फॉरेन डेलिगेट्समध्ये अशी खूपच कुजबूज सुरू झालेली असते, व्हॉट इज दिस, आणि आम्ही टाईम काढून आलो आहे, आम्हाला हे कसं जमेल असं सगळं आता ते म्हणत असतात. तरी ते ईश्वरीने आपल्या बहिणीला बोलवलेलं असतं आणि नम्रता येऊन ईश्वरीची मदत करत असते. आणि ईश्वरीने तिला सगळं प्लॅनिंग सांगितलेलं असतं, कशाप्रकारे ती आता मॅनिक्वेन्स नाहीत तर ज्या ऑफिसमधल्या स्टाफमधल्या लेडीजच आहेत त्यांनाच घेऊन ती कशाप्रकारे हे सगळं प्रेझेंटेशन करणार आहे, हे सगळं ती तिच्या बहिणीला समजावून सांगते. आणि त्याप्रमाणे ईश्वरी त्याचप्रमाणे नम्रता दोघीजणीही ज्या लेडीज असतात त्यांना साड्या वगैरे नेसून वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक साड्या, त्याचप्रमाणे वेगवेगळे दागिने हे घालून ईश्वरी आणि नम्रता या रेडी करत असतात. आणि त्याच वेळेला त्या ज्या रेडी होत असतात, परंतु इकडे मात्र लोकांमध्ये कुजबूज झालेली असते की हे सगळं काय आहे. आणि अर्णव राजे शिर्के हा मोठा CEO आहे आणि प्रेझेंटेशनच्या दिवशी तो देऊ शकत नाही प्रेझेंटेशन, याची आता सगळीकडे खूप चिथू होत असते. त्याच वेळेला आता अर्णव हा पुन्हा एकदा रूममध्ये येतो आणि त्या रूममध्ये येऊन मॅनिक्वेन्स तर बाजूला पडलेले असतात. आता अर्णव पुन्हा चिडतो आणि म्हणतो की तू खरंच मंद आहेस का. अगं तू हे काय करतेस. अगं अशा प्रकारे मी तुला ऑफिसमधून काढून टाकलं आहे, तरीही तू इथे का उभी आहेस, निघ इथून. असं म्हणून आता इथे ती म्हणते की 1 मिनिट सर, मी निघत नाही आहे, तर मी आज प्रेझेंटेशन करणार आहे. तेव्हा तो म्हणतो की आर यू आउट ऑफ युअर माइंड, तुला काय बोलायचं ते काही कळत नाही आहे का. तेव्हा मग ती समोर येते आणि म्हणते की 1 मिनिट सर, प्लीज मला एक संधी द्या, प्लीज, भगवान कसम, असं ती त्यांना म्हणते. आणि पुढे येऊन म्हणते की माझ्या आईबाबांच्या लॉकेटसाठी प्लीज एक संधी मला द्या. तेव्हा तो गप्प बसतो आणि ईश्वरी आता सगळ्यांसमोर आलेली असते. अर्णवही तिला चान्स देतो, कारण ईश्वरीने त्याला रिक्वेस्ट करून सांगितलेलं असतं की सर, या एका प्रयत्नानंतर मी पुन्हा कधी ऑफिसमध्ये येणार नाही. आणि अर्णवला हेच मान्य झालेलं असतं आणि तो ठरवतो की हिला काही जमणार नाही आहे आणि हिला ऑफिसमधनं निघायचंच आहे. त्यावेळेला ईश्वरी येते आणि म्हणते की हॅलो लेडीज अँड जेंटलमेन, वी आर रेडी टू गिव्ह युअर प्रेझेंटेशन, असं म्हणून आता ती बोलायला सुरुवात करते. त्याच वेळेला त्यातले जे फॉरेन डेलिगेट्स असतात ते महाराष्ट्रीयन देखील असतात.
आणि ते म्हणतात की येस मॅम, तुम्ही आपण महाराष्ट्रात प्रेझेंटेशन देतोय तर तुम्ही मराठी देखील बोलू शकता आणि ते तुम्ही बोलाच, कारण आपलं प्रेझेंटेशनच त्या प्रकारचं आहे. तेव्हा मग ईश्वरी त्यांचे धन्यवाद मानते आणि नंतर मग ती बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की हो, आपल्याला मराठीमध्येच हे प्रेझेंटेशन देणं खूपच इम्प्रेसिव्ह वाटेल, म्हणून मी तशीच सुरुवात करणार आहे. आणि मग ती म्हणते की ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला होता की जे मॅनिक्वेन्स तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये दाखवले जाणार होते, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक साड्या नेसवल्या गेल्या होत्या आणि त्यांना तसे दागिने देखील दिले गेले होते, परंतु ते मॅनिक्वेन्स काही कारणामुळे खाली पडले गेलेत किंवा माझ्या चुकीमुळे ते सगळं झालं आहे, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते. परंतु तुमची निराशा न करता मी तुम्हाला आता सरळ आपली जी काही महाराष्ट्रीयन संस्कृती आहे ती मॅनिक्वेन्समधून न दाखवता आपल्या ज्या मॉडेल्स आहेत त्यांच्या रूपातून तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने त्यांना मी स्वतः घातलेले आहेत आणि हे सगळे मी तुमच्यासमोर हजर करते. आता हे पाहिल्यावर मात्र लावण्याला जबरदस्त धक्का बसतो आणि ईश्वरीकडे त्या दोघीजणी, वल्लरी आणि लावण्या, बघतच राहतात की ईश्वरी नेमकं काय करते. हिला आम्ही तर खूप कमी समजत होतो आणि हिला तर अगदी फालतू समजत होतो, परंतु ही तर वेगळंच काहीतरी करायला निघाली आहे. आमच्या डोक्यामध्ये ही कल्पना आलीच नव्हती की एखाद्या मुलींना आम्ही उभ्या करू शकतो प्रेझेंटेशनसाठी. यार तर आता माझ्यावर नाराज होईल, कारण माझ्या डोक्यात ही कल्पना आलीच नाही. त्यावेळेला मग आता ईश्वरी ही म्हणते की आपल्यासमोर एक एक मॉडेल मी आता आणणार आहे. ही आहे नऊवारी घातलेली मॉडेल आणि जिने नऊवारी नेसली आहे आणि ती आपल्या भारतीय संस्कृती म्हणजेच पूर्वीची संस्कृती, ज्या बायका अशा नऊवारी नेसायच्या ती सलाम करते आणि त्यांचं कर्तृत्व ती या साडीमधून दाखवू इच्छिते. की सुरुवातीच्या आपले राजे महाराजे किंवा ज्या राण्या होत्या त्या अशाच प्रकारच्या साड्या नेसायच्या आणि त्या वावरत असत आणि त्यामुळे त्यांचं सौंदर्य आणखीनच खोलून दिसायचं. आणि या सगळ्या ज्या असतात त्या साड्या या सगळ्यांसमोर हजर होतात. तेव्हा जेव्हा नऊवारी संस्कृती ही ईश्वरी दाखवते आणि त्यांच्याबद्दल ती जरा डिस्क्राईब करून सांगते, तेव्हा मात्र सगळेजण इम्प्रेस होतात आणि सगळेजण आता ईश्वरीकडे वाचून बघतच राहतात. त्यानंतर मग ईश्वरी पुढची साडी आणते, जी गुजराती पद्धतीने नेसवलेली असते. आता ती गुजराती पद्धतीने जी नेसवलेली साडी असते, ती साडी आता ती सगळ्यांसमोर आणते आणि म्हणते की ही गुजराती पद्धती, परंतु ही साडीमध्ये पण एक क्लासी आणि ट्रेंडी लुक आहे, म्हणून आता ती ती पद्धत देखील दाखवते. आणि त्या तशाच जिने ते दागिने घातलेले असतात ते दागिने देखील दाखवते. आणि त्यानंतर मग ती पुढची दाखवते, ती म्हणजे आपली महाराष्ट्रातली गुलसाडी, जी हल्ली सगळीकडे नेसली जाते, जी मी देखील नेसलेली आहे. आणि त्याच्यावरती घातले जाणारे असे छान पारंपरिक दागिने, हे देखील मी तुम्हा सगळ्यांना दाखवते. असं म्हणून ईश्वरी आता त्यांच्यावरचे वेगवेगळे दागिने आणि प्रत्येक साड्यांवरचे वेगवेगळे लूक हे सगळ्यांना नीट असे समजावून सांगते, जे कोणालाही, इवन लावण्या किंवा तिथल्या ऑफिसमधल्या कोणालाही तितकी जाण नसते. आणि जी साड्यांची माहिती ही ईश्वरीकडे आहे ते पाहून मात्र इथे आता अर्णवला मोठा धक्का बसलेला असतो. कारण अर्णवला देखील वाटत असतं की ईश्वरीला काहीच येत नाही, ती फक्त गोंधळ घालते. परंतु ईश्वरीमुळेच आज फॉरेनचे डेलिगेट्स जे असतात ते खूप खुश झालेले असतात आणि ते ईश्वरीकडे बघतच राहिलेले असतात. त्यानंतर मग आता अर्णव देखील बघत असतो आणि त्याच वेळेला आता ईश्वरीचं प्रेझेंटेशन संपलेलं असतं. सगळेजणं ईश्वरीसाठी आता जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात. त्याच वेळेला आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतच राहतात, कारण ईश्वरीने तिचं प्रेझेंटेशन खूप छान दिलेलं असतं आणि अर्णवचा जो एक एक शब्द असतो तो ईश्वरीने पूर्ण खोटा पाडलेला असतो. आणि त्यावेळेला इथे आता सगळी लोक हे म्हणतात की ही मॉडेल आहे की कोण, कारण ईश्वरीची अगोदर ओळख ही पर्सनल असिस्टंट म्हणून झालेली असते. त्यावेळेला फॉरेन डेलिगेट्स म्हणतात की तुझं प्रेझेंटेशन हे खूपच उत्तम होतं, व्हेरी व्हेरी गुड, आणि आम्हाला हे सगळं खूप आवडलं आहे. तुमची हे जी काही सात्विक फॅशनचे कपडे आहेत किंवा बाकीच्या ज्या काही या गोष्टी आहेत ना, त्यामुळे आम्ही सगळे खूप खुश झालेले आहोत आणि हे प्रेझेंटेशन जबरदस्त आवडलं आहे. त्यामुळे दिस डील इज अर्णव राजेश तिरके गोज टू यू ओनली, असं म्हणून आता अर्णवला ते शेकहँड करतात आणि त्याचं कौतुक करतात की तुम्ही हा खूप छान स्टाफ घेतलेला आहे आणि ही यामधली स्टाफमधली मुलगी जी आहे तिला आम्ही हायर करू इच्छितो. तेव्हा अर्णव म्हणतो की ॲक्च्युली शी इज माय पर्सनल असिस्टंट. त्यावेळेला तो म्हणतो की ओके, तुमची पी आहे ठीक आहे, परंतु आपल्याला या साड्यांच्या मॉडेलिंगसाठी किंवा त्यांच्या माहितीसाठी आम्हाला हीच मुलगी हवी आहे, कारण आम्ही जेव्हा जेव्हा या साड्यांबद्दल माहिती विचारू तेव्हा हिने आम्हाला सांगितली पाहिजे. तेव्हा मग आता
त्याच्यासाठी अर्णव देखील त्यांना होकार देतो, कारण अर्णवला ही डील मिळवणं फॉरेन डेलिगेट्सची खूप महत्त्वाची असते आणि त्याच्या कंपनीसाठी ही खूप मोठ्या मोठ्या करोडोंची डील असते, ज्यामुळे कंपनी खूप वर येणार असते. त्यावेळेला मग आता अर्णव हा काही न बोलता ईश्वरीच्या वतीने होकार देऊन टाकतो. परंतु आता इथे ईश्वरी म्हणते की सर, आपलं ठरलं होतं की मी या कंपनीतून निघून जाणार. आज मी प्रेझेंटेशन द्यायला थांबले, तर प्लीज तुमच्यासाठी मी काही करू शकले किंवा तुमचं आत्तापर्यंतचं नुकसान मी या डीलमधून भरू काढू शकले, तर प्लीज तुम्ही माझं जे लॉकेट आहे ते प्लीज मला परत द्या. कारण माझ्या आईवडिलांची ती शेवटची आठवण आहे आणि तुम्हाला यामधून जे काही फायदा माझ्यामुळे थोडाफार मिळाला असेल, तर तो फायदा तुम्ही लक्षात घेता प्लीज तुमचे जे काही यामधले पैसे आहेत ते घ्या आणि मला प्लीज माझं फक्त लॉकेट परत करा. तेव्हा अर्णव म्हणतो की तुम्हाला तुमची सॅलरी देखील द्यायची आहे, मिस ईश्वरी देसाई. तेव्हा ती म्हणते की सर, तुम्ही सॅलरी द्या किंवा नका देऊ, परंतु मला हे लॉकेट खरंच खूप महत्त्वाचं आहे. मी वाटलंच तर दुसरीकडे जॉब शोधेन, माझी मेहनत करेन, परंतु प्लीज तुम्ही हे मला द्या. तेव्हा आता अर्णव हा स्वतः ईश्वरीच्या हातामध्ये ते लॉकेट देतो आणि म्हणतो की हे बघा मिस ईश्वरी देसाई, तुम्हाला ही कंपनी सोडून जाण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही आज जे काही कंपनीसाठी केलं आहे ते खूप मोलाचं केलं आहे, त्यामुळे तुम्हाला या कंपनीमध्ये आता राहावं लागेल. शिवाय फॉरेन डेलिगेट्स देखील तुम्हाला या कंपनीमध्ये ठेवण्याची माग करतायत आणि त्यांना तुम्हीच हवे आहात या प्रेझेंटेटर म्हणून. म्हणूनच तुम्ही या साड्यांच्या योग्य प्रकारे माहिती जाणता आणि तुम्हालाच या ऑफिसमध्ये आता पुढे राहायचं आहे. त्यामुळे आता अर्णव हा ईश्वरीकडे बघतच राहतो. तिचं ते लॉकेट तिच्याकडे देतो आणि ईश्वरीचा तो स्वाभिमान हा अर्णवला खूपच आवडलेला असतो. ईश्वरीने त्या दिवशी जी कमाल करून दाखवली आहे, त्यामुळे अर्णव खूप इम्प्रेस होतो आणि ईश्वरीच्या स्वाभिमानाच्या स्वभावावर, त्याचप्रमाणे ईश्वरीच्या त्या टॅलेंटवर आणि ईश्वरीच्या अगदी प्रेमळ स्वभावावर तोही आता खूप इम्प्रेस झालेला असतो. कारण ईश्वरी त्या साडीमध्ये खूपच गोड दिसत असते आणि तोही जसे फॉरेन डेलिगेट्सला ईश्वरी आवडते, त्याचप्रमाणे आता अर्णव देखील ईश्वरीच्या हळूहळू प्रेमात पडत चाललेला असतो. आणि या सगळ्यामध्ये लावण्या आणि वल्लरी मात्र आता तोंडावर पडतात. कारण लावण्याची जी जागा आहे ती ईश्वरी ऑफिसमध्ये हळूहळू घेऊ लागलेली असते आणि लावण्य आता पूर्ण बाजूला झालेली असते आणि ईश्वरी ही सारखी अर्णवबरोबर असते. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी यामधला दोघांमधला संवाद आणि कनेक्शन हे वाढतच चाललेलं असतं आणि पुन्हा एकदा लावण्य ही तोंडावर आपटलेली असते. आता नेमकं पुढे मालिकेत काय काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.